नमस्कार. आणि यानंतर आपण पाहूयात आजच्या आमच्या प्रश्नावरती तुम्ही काय कौल दिलाय. जाऊयात पोल सेंटरला. एकूण 14,000 मतं या प्रश्नावरती आलेली आहेत आणि या आंदोलनानंतर मनोज जरांगेंच्या टीकेशी सहमत आहात का? तर होय 83% लोक या टीकेशी सहमत आहेत आणि 17% लोक नाही असं म्हणतायत. कडूंच्या मोर्चाची यशस्वी सांगता झाली, पण उद्या आणखीन एक मोर्चा राज्याच्या राजधानीत निघणार आहे. मतदार याद्या अद्ययावत होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत विरोधक सत्याचा मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचा टीजर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आता रिलीज केलेला आहे. फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदानापर्यंत निघणाऱ्या या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही या टीजरमधनं करण्यात आलंय. महाविकास आघाडीसोबत मनसे सुद्धा या आंदोलनात उतरली आहे. दुसरीकडे मोर्चाच्या परवानगीबद्दल अजूनही गोंधळाची स्थितीच आहे. पोलीस मोर्चाला परवानगी देणार नसल्याची माहिती आहे. आझाद मैदानाबाहेर आंदोलन करण्यास परवानगी देता येत नसल्याचं कारण यासाठी पुढे केलं जात आहे. त्यामुळे आता हा मोर्चा परवानगी विनाच होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र परवानगी नसताना मोर्चा काढला तर कारवाई होईल असा इशाराही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. बिना परवानगी मोर्चा काढला तर शासनाच्या नियमाप्रमाणे जो त्या ठिकाणी कारवाई ती होईल, पण त्या ठिकाणी मोर्चेकरला आम्ही थोडी थांबवलाय. बिना परवानगी मोर्चा काढला तर शासनाच्या नियमाप्रमाणे जो त्या ठिकाणी कारवाई ती होईल, पण त्या ठिकाणी मोर्चेकरला आम्ही थोडी थांबवलाय. अर्थात मोर्चात सहभागी होणाऱ्या पक्षांनी मोर्चाची जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरेंनी काल मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार तसंच राज्य सरकारवरती जोरदार तोफ डागली. हा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे असं सांगतानाच आपण स्वतः लोकलनं मोर्चासाठी जाणार असल्याचंही ठाकरे म्हणाले. मतदार याद्या स्वच्छ केल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, त्याला आणखी वर्ष लागलं तरी हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ईव्हीएम हॅक करून मतचोरी कशी होऊ शकते याचं एक प्रात्यक्षिकही तिथे दाखवण्यात आलं होतं. आणि या मेळाव्यामध्ये एक वेगळी घटनाही घडली. राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती जाहीर टीका केली. रायगड शिवनेरीला पर्यटन विभागातर्फे सुरू केल्या जाणाऱ्या नमो सेंटरवरनं त्यांनी शिंदेंवरती टीका केली. मुख्यमंत्री होण्यासाठी चाटुगिरी सुरू असल्याचा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केलाय. ऐकूयात. नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर. जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत. मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही. उभं केलं की फोडून टाकणार. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे. इथपर्यंत हे कशात नाही येतं? ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत, त्याचं काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे. आणि राज ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंच्याच काही जुन्या विधानांची आठवण करून दिली आहे. शिवसेना प्रमुखाच्या आजूबाजूला हा शब्द राजसाहेबाचा आहे. जे बडवेत बसलेले आहेत त्यांनी बाळासाहेबाला घेरून ठेवलेलं आहे आणि म्हणून मी शिवसेना सोडतो. हेच होतं ना. आज तुम्ही त्यांच्याकडेच जात आहेत. आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेला आम्ही एक चांगलं धाडसी पाऊल उचललं. हे कोण बोललं होतं? मागच्या लोकसभेला तुम्ही मोदी साहेबांचं गुणगान गात होते, त्या शिवाजी पार्कवर. ते तुम्हाला दुश्मन वाटायला लागले. मनसेने आता थांबलं पाहिजे, त्यांनी उभाट्यामध्ये सामील झालं पाहिजे.